हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. डेंजरस इश्क भाग 48. बाकीचे भाग प्लेलिस्टमध्ये आहेत. आपल्या चॅनलची प्लेलिस्ट एकदा चेक करा. पहिल्या भागापासून सर्व भाग भेटतील. हृदयही दगड झालं असतं, जुनून लगेच म्हणाली. अजिबात नाही. मी भलेही इंडियात राहो वा इतर कुठेही, माझं हृदय कधीच दगड होऊ शकत नाही, कारण माझ्या हृदयात माझे मिस्टर गँगस्टर राहतात. हे बोलताना ती आरवीकडे पाहत होती. आरवी पण तिचं बोलणं ऐकून हसत होता. ती नोकरानी तिथून निघून गेल्यावर आरवी जुनूनजवळ आला. तिच्या कमरेवर हात ठेवत म्हणाला, काय बात आहे, आज सकाळपासून खूप प्रेम उधळत आहेस, प्रत्येक गोष्टीवर स्तुती करत आहेस, झालंय तरी काय? वाऱ्यांनी काय रंग बदलला? माझी तर जानमच बदलून गेली. जुनून हसून म्हणाली, मग तुम्हाला तुमची ही बदललेली जानम आवडली की नाही? आरवी तिच्या चेहऱ्यावर झुकला आणि अतिशय उत्कट आवाजात म्हणाला, आता तुला कसं सांगू की माझ्या जानमच्या बदलण्याने मला काय जाणवत आहे? तिचं बोलणं ऐकून जुनूनचा चेहरा लाल झाला होता. आरवीने आता तिच्या गालावर हात ठेवत विचारलं, तू काही खाल्लंस का? जुनूनने नकारार्थी मान हलवली. आरवी रागाने म्हणाला, का? त्यावर जुनून लगेच म्हणाली, मी तुम्हाला सांगितलं होतं ना लवकर या म्हणून. तुमच्याशिवाय मला काहीच चांगलं वाटत नाही. तुम्ही आला नाहीत तर मी जेवण कसं करणार? आरवी सहज म्हणाला. आणि जर समजा मी 2-4 दिवसांसाठी कुठे गेलो तर, किंवा मला काही झालं तर? त्याचं हे बोलणं ऐकून जुनून लगेच रागाने म्हणाली, खबरदार, जर तुम्ही अशा कोणतीही गोष्ट बोललात तर, जर तुम्हाला काही झालं तर मी सुद्धा जिवंत राहणार नाही मिस्टर गँगस्टर. तुम्ही फक्त माझे मिस्टर गँगस्टर नाही तर माझ्या जगण्याची आशा आहात. तुमच्यामुळेच तर मी जगायला शिकले आणि आता तुम्हीच माझ्याशी अशा गोष्टी करत आहात. आरवी तिचं बोलणं ऐकून हसला आणि म्हणाला, मी तर फक्त तुला त्रास देत होतो. जुनूनने त्याच्या छातीवर जोरात मारलं आणि म्हणाली, जर मी तुम्हाला त्रास द्यायला लागले तर, जर मीच तुमच्यापासून दूर गेले तर, जर मी तुम्हाला सोडून तिचं बोलणं पूर्ण होणार. त्याआधीच आरवीने तिचे केस घट्ट मुठीत पकडले. आरवी तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, माझा वेडेपणा बघायचा आहे का तुला? प्रेम पचनी पडत नाहीये का? त्याची ही प्रतिक्रिया पाहून जुनून हसू लागली. आरवीने तिचे केस थोडे सैल सोडले आणि तिच्या डोक्यावर मागच्या बाजूने आपला हात पूर्णपणे फिरवून तिच्या चेहऱ्यावर झुकून तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. जुनूनचे डोळे विस्फारले. ती लगेच आरवीपासून दूर होत म्हणाली, काय करत आहात तुम्ही? आपण एका अनोळखी ठिकाणी आहोत आणि ते पण अशा प्रकारे किचनमध्ये. तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच आरवी म्हणाला, हे ठिकाण अजिबात अनोळखी नाहीये. आधी ही जागा अक्षतची होती, पण आता माझी आहे. जुनून आश्चर्याने म्हणाली, तुम्ही तर असं बोलत आहात जणू काही तुम्ही अक्षतकडून ही जागा हिरावून घेणार आहात. तो भाऊ आहे तुमचा आणि तुम्ही मला सांगितलं होतं की तो तुमचा जीव आहे. त्याच्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. तर असं म्हणा की ही जागा तुमची आणि अक्षतची आहे. आरवी हसत म्हणाला, ही जागा फक्त माझी आहे. जुनून त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली, कारण आरवीच्या बोलण्याची पद्धत काहीशी वेगळीच जाणवत होती. पण ती काही प्रश्न विचारणार त्याआधीच आरवीने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवून तिला पुन्हा किस करायला सुरुवात केली. जुनूनने पण आता त्याला स्वतःपासून दूर केलं नाही आणि त्याला प्रतिसाद देऊ लागली. दुसरीकडे अक्षत हॉटेलच्या एका अलिशान रूममध्ये होता. तेवढ्यात रूमचा दरवाजा उघडला आणि एक माणूस आत आला. तो माणूस विल्सन होता. तो अक्षतकडे पाहून म्हणाला, बॉसने मला तुमच्याकडे पाठवलं आहे. त्यांनी तुम्हाला हे देण्यासाठी सांगितलं आहे. अक्षतने त्याचं बोलणं ऐकत त्याच्या हातात असलेल्या बॅगकडे पाहिलं आणि लगेच ती बॅग आपल्या ताब्यात घेतली. विल्सन त्याच्याकडे पाहत म्हणाला, जर तुम्हाला आणखी कशाची गरज असेल तर सांगा, आता सध्या मी निघतो. तो तिथून निघून गेला. अक्षतने तो गेल्यावर ती बॅग उघडून पाहिली, ज्यामध्ये पैसे भरलेले होते. तो त्या पैशांकडे पाहून एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, थँक गॉड, माझ्याकडे पैसे तर आले, नाहीतर माझे क्रेडिट कार्ड्स तर माहीत नाही कसे अचानक बंद झाले. पैशाशिवाय तर माहीत नाही माझी काय अवस्था झाली असती. भाईला मी कॉल करू शकत नाही आणि जर त्यांना कळलं की मी न्यूयॉर्कमध्ये आहे तर मी त्यांच्यापासून वाचू शकणार नाही. जर त्या मुलीने मला पाहिलं
तर ती लगेच मला ओळखेल आणि भावाला सांगेल आणि भाऊ माझा जीव घ्यायला एक क्षणही लावणार नाहीत. हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. पण मग अचानक तो तिरकस हसला आणि म्हणाला, तशी ती मुलगी कमाल आहे. त्या दिवशीची रात्र तर मी आजपर्यंत विसरलो नाही. तिचं ते शरीर जे मी जाळून टाकलं होतं, पण तरीही ते मला नेहमी आठवतं. जणू काही अगदी चंद्रासारखं गोरपान शरीर आणि मी माझ्या हातांनी चुरगळलं होतं. काश तू माझ्या भावाकडे पोचली नसती आणि मला कुठेतरी भेटली असती, तर जे तुला माझा भाऊ देत आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त सॅटिस्फॅक्शन, समाधान मी तुला दिलं असतं. हे बोलताना त्याने आपले ओठ हलकेच आपल्या दातांखाली दाबले. त्याच्या चेहऱ्यावर निर्लज्जपणा साफ दिसत होता. ज्या 4 लोकांनी जुनूनवर अत्याचार केला होता त्यामध्ये क्षितिज आणि वरुण सोबत अक्षतचाही समावेश होता. आणि आता अक्षत आरवीपासूनच स्वतःला वाचवण्याची प्लॅनिंग करत होता. जुनून, आरवीचे प्रेम आणि आयशाचा जळफळाट. दुसरीकडे आरवी जुनूनला आपल्या हाताने जेवण भरवत होता. आयशा वर रेलिंगला टेकून उभी होती आणि त्या दोघांना पाहून पूर्णपणे जळत होती. पाहत होती की आजपर्यंत अक्षतने तिला कधीच अशा प्रकारे ट्रीट केलं नव्हतं. तिने आपला फोन काढला आणि त्या दोघांचा एक छोटासा व्हिडिओ बनवून अक्षतला पाठवून दिला. अक्षत हॉलमध्ये बसून सिगारेट ओढत होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. त्याने लगेच आपला फोन अनलॉक केला. आयशाचा व्हिडिओ आलेला पाहून त्याने तो लगेच ऑन केला. तो व्हिडिओ पाहताच त्याच्या भुवया उंचावल्या. त्याने तातडीने तो व्हिडिओ बंद केला. तेवढ्यात आयशाचा आणखी एक मेसेज आला. किती रोमॅन्टिक आहेत ना ते दोघं. मला तर हेच समजत नाहीये की तू या दोघांपासून दूर का पळत आहेस. तुला तर या दोघांच्या जवळ आलं पाहिजे. यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. किती प्रेम करतात हे दोघं एकमेकांवर. काश तूही माझ्यावर असंच प्रेम केलंस तर. त्याचा मेसेज वाचून आता अक्षत आणखीनच इरिटेट झाला. त्याने लगेच आपला फोन ऑफ करून टाकला. तिकडे आयशा आत्ता त्याला कॉल करत होती पण त्याचा नंबर लागतच नव्हता. ती तोंड वाकडं करत म्हणाली, नक्की काय चाललंय? अक्षत या दोघांना का भेटत नाहीये? त्याने मला इथे का पाठवलं आणि या दोघांना अक्षतबद्दल सांगायला का मना केलं आहे? मला याचा शोध लावावा लागेल. हे बोलताना तिच्या चेहऱ्यावर प्रश्नाचे भाव होते. अखेर अक्षत जुनून आणि आरवीपासून का लपत आहे? मला याचा शोध घ्यावाच लागेल. नक्कीच असं काहीतरी आहे जे मला माहीत नाही, पण कदाचित मला माहीत असायला हवं. हे प्रश्न आयशाच्या डोक्यात घोळत होते. सध्या तरी ती आपल्या रूममध्ये गेली होती पण तिचं डोकं आता फक्त याच गोष्टींचा विचार करत होतं. ओरा बंगला. आरवी जुनूनला घेऊन आपल्या रूममध्ये आला होता. जुनून लगेच बेडवर बसली आणि पाहता पाहता बेडवर आडवी झाली. तिला ते सगळे क्षण आठवत होते जे त्या दोघांनी प्रायव्हेट जेटमध्ये घालवले होते. ते आठवून आता आरवीशी नजर मिळवायलाही तिला लाज वाटत होती. त्या आठवणींमुळे तिच्या अंगावर एक सुखाची शिरशिरी आली. तेवढ्यात आरवी क्लोजेटच्या दिशेने गेला आणि जुनूनकडे न पाहताच म्हणाला, तू कपडे तर चेंज केलेच नाहीस? जुनूनने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तिला आरवीला हे दाखवायचंच नव्हतं की ती जागी आहे. तिला वाटत होतं की आरवीने तिला झोपलेली समजून स्वतःही तिच्या शेजारी येऊन आरामात झोपावं. आरवीने तिच्या उत्तराची वाट पाहिली पण जेव्हा बऱ्याच वेळाने जुनूनने काहीच उत्तर दिलं नाही तेव्हा आरवी म्हणाला, असं दिसतंय की तू झोपली आहेस जानम. खैर, काही हरकत नाही, मी कपडे बदलून घेतो. तशी मलाही खूप झोप आली आहे. फक्त कपडे बदलून घेतो एवढंच पुरेस आहे. खूप थकलोय मी. असं बोलून तो आपले कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेला. तो वॉशरूममध्ये गेल्याचं जाणवताच जुनूनने लगेच आपले डोळे उघडले. खरं तर तिला असं नव्हतं वाटत की आरवी आणि तिने सध्या तरी असं तसं काही करावं, पण आरवीने इतक्या लवकर तिला झोपलेली मानून घेतलं या गोष्टीचं तिला आश्चर्य वाटलं. ती वॉशरूमच्या दिशेने पाहू लागली. ज्याचा दरवाजा बंद होता त्याला दरवाजा बंद झाल्याचा आवाजही आला होता. ती थोडी निराशच झाली. तेवढ्यात तिला तिच्या खांद्यावर कोणाचे तरी ओठ जाणवले आणि पुढच्या क्षणी तिने एक दीर्घ सुस्कारा सोडला. तिची मूठ बेडशीटवर घट्ट आवळली गेली. आरवी तिच्या खांद्यावर किस करत म्हणाला, हे तर चुकीचं आहे ना जानम.
मी इथे तुझ्यावर प्रेम करण्यासाठी कधीपासून तडफडतोय आणि तू जाणून बुजून नाटक करतेस की तू झोपली आहेस. मला माझ्या प्रेमासाठी तडफडायला लावतेस. जुनूनने दीर्घ श्वास घेत म्हटलं, असं नाहीये मिस्टर गँगस्टर. मी तर स्वतः तुमच्या प्रेमासाठी तरसते, पण मला काहीतरी वेगळंच होतंय. आरवीने आता तिच्या पोटांवर हात ठेवला आणि आपली बोटे तिच्या कपड्यांच्या आत नेऊन विचारलं, काय काय होते जानम? जुनूनने पुन्हा एकदा अतिशय मधाळ आणि धुंद आवाजात म्हटलं, मला नाही माहीत मिस्टर गँगस्टर. आरवीने तिला आपल्या बाजूला फिरवलं आणि तिच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाला, सांग ना काय होतंय? जुनूनने लाजत आपला चेहरा फिरवला आणि म्हणाली, काल रात्री पण तुम्ही मला खूप त्रास दिला होता मिस्टर गँगस्टर. आरवी तिचं बोलणं ऐकून डोळे मोठे करून पाहत म्हणाला, खरंच मी तुला त्रास दिला होता? आपली नाईट एन्जॉय करत आहात, मी तुला त्रास दिला होता का? जर असं असेल तर ठीक आहे, मी पुन्हा तुला कधीच त्रास देणार नाही. हे बोलून तो लगेच तिच्यावरून बाजूला झाला आणि तिच्या शेजारी उशीवर डोके ठेवून झोपला. जुनूनने एका क्षणासाठी आपले डोळे बंद केले आणि मग लगेच आरवीच्या बाजूला कडेवर वळून त्याच्या छातीवर आपले डोके ठेवून आणि त्याचे खोल खोल श्वास आपल्या छातीवर सोडत म्हणाली, मला तुमचा असा त्रास देणे आवडते, पण लाजही खूप वाटते. आरवीने तिच्या पाठीवर आपले हात ठेवले आणि म्हणाला, मग लाजणे सोडून दे ना जानम. तसेही कोणी परका तर नाहीये मी, तुझा मिस्टर गँगस्टर आहे आणि माझ्याशी कसली लाज आली? मला तर स्वतःही बेशरम व्हायचे आहे आणि तुलाही बेशरम बनवायचे आहे. हे बोलताना त्याने जुनूनचा चेहरा आपल्या हातांमध्ये धरला. जुनून हलकी हलकी हसू लागली. आरवीने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाला, कपडे चेंज करायचे आहेत की नाही? जुनून हसतच आपले डोके हो मध्ये डोलवू लागली. आरवीने लगेच तिचे खांदे आपल्या हातांनी पकडले. जुनून आश्चर्याने म्हणाली, हे तुम्ही काय करत आहात? मला कपडे तर चेंज. आरवी तिचे बोलणे मध्येच तोडत म्हणाला, तुला कशाला त्रास द्यायचा जानम? जेव्हा मी आहे ना तुझा प्रत्येक हुकूम मानण्यासाठी, मी असताना तुझ्या हातांना त्रास द्यावा असं कसं होऊ शकतं जानम? हे बोलता बोलता त्याने तिची कुर्ती तिच्या अंगावरून वेगळी केली होती. जुनूनने आपले डोळे घट्ट बंद करून घेतले. आरवीच्या चेहऱ्यावरील हावभाव थोडे बदलले. जुनूनने स्वतःच्या शरीरापासून अशा प्रकारे तोंड फिरवून घेणे त्याला अजिबातच आवडत नव्हते. आरवी जुनूनकडे पाहत म्हणाला, तू खूप सुंदर आहेस. जुनून रडवेली होऊन म्हणाली, खोटं बोलणं कोणी तुमच्याकडून शिकावं. हे बोलून तिने आपले डोळे उघडले. आरवी तिच्या शरीराचे हलके चुंबन घेत म्हणाला, तू माझ्या नजरेतून स्वतःला बघ जानम, खरंच खूप सुंदर आहेस तू. हे बोलून आता त्याने पुन्हा एकदा जुनूनच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि तिला आपल्या मिठीत घेतले. जुनून काही क्षण तशीच आपल्या छातीशी लागून राहिली आणि म्हणाली, तुम्ही माझे कपडे उतरवले तर खरे, पण मला कपडे तर घातलेच नाहीत. आरवी खूपच डीप व्हॉइसमध्ये म्हणाला, दुसऱ्या कोणत्याही पोशाखाची काय गरज आहे? मलाच तुझा पोशाख समजून स्वतःवर पांघरून घे ना. त्याच्या या बोलण्यावर जुनूनच्या डोळ्यात हलकी ओल आली आणि तिने आपले हात आरवीच्या पाठीवर पूर्णपणे घट्ट केले. आरवीनेही आपला शर्ट उतरवून बाजूला फेकून दिला होता आणि जुनूनला पुन्हा एकदा आपल्या छातीशी लावून हसत म्हणाला, आता गपचूप आपले डोळे बंद कर आणि खरंच झोपून जा आणि हा ड्रामा करू नकोस, नाहीतर मी खरंच तुला खूप त्रास देईन. हे बोलताना तो हसत होता आणि त्याचे हसू पाहून जुनूनच्या चेहऱ्यावरही हसू आले. थोड्याच वेळात ते दोघेही गाढ झोपेत गेले होते, पण दुसरीकडे मात्र कोणाची तरी झोप उडाली होती. यावेळी अक्षत एका गाडीत होता जी त्याची स्वतःची गाडी नव्हती. आरवी त्याला लोकेट करू शकतो म्हणूनच त्याने दुसऱ्या कोणाची तरी गाडी मागितली होती आणि त्या गाडीने तो शहराबाहेर जाणार होता, जेणेकरून तो आरवीच्या नजरेत येऊ नये आणि आरवी जुनूनवर उपचार करून लवकरात लवकर इथून निघून जावा. त्यानंतरच तो ओरा बंगल्यावर परत येणार होता, पण अचानकच त्याच्या गाडीला 3-4 गाड्यांनी घेरले. अक्षतचे डोळे मोठे झाले. त्याने लगेच आपल्या कमरेजवळ हात नेला जिथे त्याने आपली बंदूक लपवून ठेवली होती. त्याने समोर उभ्या असलेल्या गाड्यांकडे पाहिले, ज्या फक्त त्याच्या समोर उभ्या होत्या, पण तिथे कोणतीही हालचाल होत नव्हती. अक्षत काहीतरी विचार करत म्हणाला, हे लोक कोण आहेत? कोणी माझ्यावर अटॅकचा प्लॅन तर करत नाहीये ना?
कुठे आरवीला तर माझ्याबद्दल माहिती नाही ना पडली. आणि त्याने हे बोलून त्याने लगेच आपले डोके झटकले आणि म्हणाला, नाही नाही, असं नाही होऊ शकत, असं होऊच शकत नाही. जर त्याला माहिती पडलं असतं तरी तो मला अशा प्रकारे मारणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे तो मला मारूच शकत नाही. खूप प्रेम करतो तो माझ्यावर. माझ्यासाठी तर वेडा आहे. त्याचं संपूर्ण जग माझ्यामध्येच वसलेलं आहे. मी काहीही केलं तरी तो मला कधीही नुकसान पोहोचवू शकत नाही. पण शेवटी हे सर्व लोक आहेत तरी कोण मग? हे बोलत असताना तो पुन्हा त्या गाड्यांकडे पाहत होता आणि अचानक कोणातरी त्याच्या गाडीच्या दरवाजावर आपल्या बोटांनी टॅप केले. तेव्हा अक्षत एकदम दचकला. त्याने लगेच आपली बंदूक आपल्या हातामध्ये घेतली. पण तो काही करणार त्यापूर्वीच त्या लोकांनी त्याच्या कपाळावर बंदूक रोखली होती. अक्षतचा श्वास गळ्यात अडकला. समोरची व्यक्ती एकदम कडक आवाजात म्हणाली, हँड्स अप. अक्षतने आपले हात हळूच वर केले. त्याला समजत नव्हते की शेवटी ते लोक नक्की काय करू इच्छितात. तेव्हाच कुणीतरी पाठीमागून गाडीचा दरवाजा उघडला आणि मागच्या सीटवर ठेवलेली बॅग आपल्या ताब्यात घेतली. अक्षतचे डोळे मोठे झाले. तो लगेच ओरडला, ती बॅग तिथेच सोड. ज्या व्यक्तीने ती बॅग आपल्या ताब्यात घेतली होती त्याने मास्क घातलेला होता. त्याने त्या बॅगला आपल्या ताब्यात घेतले होते. त्याने तोंडावर मास्क घातला होता आणि त्याचे तीक्ष्ण डोळे अक्षतवर रोखलेले होते. तो एका डेव्हिल स्माइलसह म्हणाला, सॉरी बट नाव दिस इज माइन. अक्षत लगेच पाठीमागे वळू लागला आणि आपल्या गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. पण ज्या माणसाने त्याच्या कपाळावर बंदूक रोखली होती त्याने त्या गनला हलकेच दाबले. तसा तो लगेच सरळ झाला. पैशांच्या बदल्यात तो आपला जीव तर अजिबात देऊ शकत नव्हता. आता तो गुपचूप आपले हात वर करून आपल्या जागेवर बसून राहिला. तो माणूस हळूहळू पाठीमागे सरकू लागला. त्याने अक्षतच्या गाडीचे 4ही टायर गनने शूट करून पंक्चर केले आणि मग लगेच मागे उभ्या असलेल्या एका गाडीत बसून ते लोक तिथून निघून गेले. अक्षतने लगेच समोर उभ्या असलेल्या गाड्यांकडे पाहिले ज्या आपोआप मागे होऊ लागल्या होत्या आणि युटर्न घेऊन तिथून निघून गेल्या. अक्षत आपल्या गाडीतून बाहेर आला. त्याने जेव्हा आपल्या गाडीचे सर्व टायर पंक्चर झालेले पाहिले तेव्हा त्याने जोरात आपला पाय एका टायरवर मारला आणि म्हणाला, व्हॉट द हेल. या लोकांची हिंमत तरी कशी झाली माझ्याकडून अक्षत ओहराला चॅलेंज करण्याची, माझ्याकडून काहीतरी हिरावून घेण्याची. या लोकांना मी सोडणार नाही. मी शोधून काढेन की हे लोक कोण आहेत. जर एकेकाला जर मृत्यू शिक्षा दिली तर माझं नावही अक्षत ओहरा नाही. हे बोलताना त्याचा चेहरा रागाने थरथर कापत होता. त्याने आपल्या कमरेजवळ आपले हात ठेवले. आता त्याच्याकडे ना गाडी होती ना पैसे. तो पूर्णपणे मोकळा झाला होता. दुसऱ्या कुठल्या शहरात जाणे तर दूरच, तो जवळच्या एखाद्या लहान गावातही जाऊ शकत नव्हता. त्याने आपल्या खिशातून स्वतःचा फोन काढला. तो बंद होता. तो त्याचा फोनही ऑन करू शकत नव्हता, कारण जर त्याने तो फोन ऑन केला तर कुठे आरवी त्याचे लोकेशन ट्रॅक न करून घेईल. या भीतीने त्याने लगेच आपला फोन परत खिशात टाकला. त्याला कोणत्याही परिस्थितीत डॅनीशी कॉन्टॅक्ट करायचा होता, जेणेकरून तो डॅनीकडून मदत घेऊ शकेल. त्याच्या माणसाने सांगितलेही होते की जर त्याला कधी मदतीची गरज लागली तर तो त्याला कॉल करू शकतो. काहीतरी विचार करत असताना त्याच्या डोक्यात एक आयडिया आली. तो लगेच जवळच्या एका क्लबमध्ये गेला. द लेझी नाईट क्लब. क्लबमध्ये एंटर होताच अक्षतेची नजर इकडे तिकडे फिरू लागली. जरी हा क्लब त्याच्या स्टँडर्डशी मॅच होणारा नव्हता, पण सध्या त्याच्यासाठी इथे आपल्या ओळखीच्या कोणीतरी माणसाला शोधणे खूप जास्त गरजेचे होते. तेव्हाच त्याला समोर एक मुलगी दिसली. तो लगेच त्या मुलीच्या दिशेने गेला. जसे त्या मुलीने त्याला पाहिले ती हसतच म्हणाली, ओ गॉड, आज अक्षत ओहरा आमच्या क्लबमध्ये. हे बोलत ती अक्षतच्या अगदी जवळ आली. तिथेच अक्षतने तिच्याकडे गंभीर नजरेने पाहिले आणि म्हणाला, मला तुझ्या मदतीची गरज आहे. मला एका एजंटला कॉल करायचा आहे. प्लीज तू मला तुझा फोन देशील का? ती मुलगी मिश्किलपणे हसली आणि म्हणाली, का नाही. हे बोलून तिने लगेच आपला फोन अक्षतच्या समोर केला. तो त्याचा फोन आपल्या हातात घेणारच की अचानक दुसऱ्याच कुणीतरी तो फोन आपल्या हातात घेतला. अक्षतने लगेच आपला चेहरा फिरवून बाजूला पाहिले तर समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहून त्याचे होशच उडाले. त्याची धडकन जणू एका क्षणासाठी थांबली. त्याचा चेहरा
भीतीने हळूहळू कापू लागला होता. तू इथे? मी तुझी घरी वाट पाहत होतो आणि तू इथे क्लबमध्ये? आरवीने हा प्रश्न अक्षतला विचारला, जो त्याच्या अगदी समोर उभा होता. त्याचे हावभाव पाहून असे वाटत होते की जणू आरवीला आपल्या समोर पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. तब्बल 5 ते 10 मिनिटांपूर्वी द लेझी नाईट क्लब न्यूयॉर्कमध्ये अक्षतने निताराकडे तिचा फोन मागितला होता, जेणेकरून तो डॅनीला फोन करू शकेल. पण तो निताराकडून फोन घेतो त्यापूर्वीच दुसऱ्या कोणीतरी तो फोन आपल्या हातात घेतला होता. अक्षतने आश्चर्याने आपल्या बाजूला पाहिले आणि पुढच्या क्षणी त्याचे होश उडाले होते, कारण त्याच्यासमोर दुसरा कुणी नसून स्वतः आरवी उभा होता. आरवीला तिथे पाहून अक्षत पार हादरून गेला. तिथेच आरवी त्याच्याकडे पाहत म्हणाला, तू इथे? मी तुझी घरी वाट पाहत होतो आणि तू इथे क्लबमध्ये आहेस? मला तर वाटले होते की तू कोणत्या तरी एजंटच्या कामानिमित्त कुठे बाहेर गेला आहेस, पण मला माहीत नव्हते की तू इथे क्लबमध्ये आपली नाईट एन्जॉय करत आहेस. अक्षत त्याचे बोलणे ऐकून एकदम भानावर आला आणि घाबरत म्हणाला, भाई तुम्ही इथे? तुम्ही इथे कधी आलात? तुम्ही न्यूयॉर्कमध्ये कधी आलात? मला तर तुमच्या येण्याबद्दल काही माहितीच नाही मिळाली. आरवी लगेच म्हणाला, ओ रिअली? तुला माझ्या येण्याबद्दल काही माहिती नाही मिळाली? पण मला तर वाटले होते की तुला आतापर्यंत समजले असेल. आपल्या दुनियेत एवढी मोठी गोष्ट घडली. आरवी इंडिया सोडून न्यूयॉर्कमध्ये आला आणि त्याच्या भावालाच माहिती नसावं? असं कसं होऊ शकतं अक्षत? त्यावर अक्षत हसला आणि म्हणाला, तुम्ही कसल्या गोष्टी करत आहात भाई? जर मला तुमच्या येण्याबद्दल माहीत असतं ना, तर मी स्वतः तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट जेटवरून आणायला आलो असतो. तुमचे घरी स्वागत केले असते. तुम्ही हे सांगा, तुम्ही अचानक असे कसे आलात? सर्व ठीक तर आहे ना? तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही न्यूयॉर्कला याल, पण असे अचानक याल असे मला... त्याचे बोलणे पूर्ण व्हायच्या आधीच आरवीने त्याच्या खांद्यावर आपला हात ठेवला आणि म्हणाला, काही गोष्टी ह्या अचानकच घडून जातात. त्यांचे कारण आणि त्यांचा रिझल्ट माहिती नसतो, पण फक्त त्या घडून जातात. हे बोलताना त्याची नजर अक्षतवर अधिकच गडद होत होती. अक्षतचा गळा पुन्हा एकदा कोरडा पडू लागला होता. आरवी त्याच्याकडे पाहत म्हणाला, पण तू फोन का मागत होतास? तुझ्याकडे तर तुझा फोन असेलच ना? कंटिन्यू रीडिंग. भेटू लवकरच एका नवीन भागासह. आणि थोडा आवाजाचा इकडे तिकडे प्रॉब्लेम झाला असेल तर समजून घ्या. कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हाय पॉईंट द्या. जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा. भेटू लवकरच एका नवीन भागासह. बाय.